रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला संत जनाबाई याची थोडक्यात माहिती करून देणार आहे। तर संत जनाबाई या एक प्रसिद्ध मराठी संत कवयित्री होत्या। त्याचा जन्म महाराष्ट्रातील गंगाखेड येथे झाला आणि त्यांनी विठ्ठलाची भक्ती आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक अभंग लिहिले। शैली आणि वैशिष्ट्ये। विठ्ठलाची भक्ती। जनाबाई विठ्ठलाच्या भक्तीत पूर्णपणे लीन होत्या। त्यांच्या अभंगातून विठ्ठलाचे प्रेम आणि भक्ती स्पष्ट होते। स्त्री दृष्टिकोन। त्याच्या कवितेत स्त्री मन आणि भावना व्यक्त झाल्या आहेत, त्यामुळे त्या एक वेगळी ओळख निर्माण करतात। नामदेवाची प्रेरणा। तर संत जनाबाईंनी संत नामदेव यांना गुरु मानले आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले। पारंपरिक शिक्षण। जनाबाईंना औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते तरी त्यांनी भक्ती आणि ज्ञान प्राप्त केले। कवी म्हणून तर जनाबाईंनी अनेक अभंग लिहिले, त्यामध्ये त्यांचे विठ्ठलाचे प्रेम, भक्ती, जीवनदर्शन व्यक्त झाले आहे। त्यांच्या कवितेत स्त्री मन आणि भावना व्यक्त झाल्या आहेत, ज्यामुळे त्या एक वेगळी ओळख निर्माण करतात। त्यांच्या अभंगातून त्याचे ज्ञान, विचार आणि प्रेम हे स्पष्ट होते। तर काही संत जनाबाईंनी अभंग लिहिले, त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती करून देणार आहे, तरी सर्वांनी आवश्यक पाहावे। तर संत जनाबाईचे अभंग मी काही थोडे माहिती करून देणार आहे। माझा लोभ नाही देवा, तुझे करी ना मी सेवा, नाही अंगी थोरपण, मित्या चरीशी गुमान, रामा येऊनी काय करीशी, तुझे बळ आम्हापाशी, नाही सामर्थ्य तुझ हरी, जनी मने धरीला चोरी, द्रौपदी कारण पाटी राखा नारायण, गोरा कुंभाराच्या संगे, चिखल तुडू लागे अंगे, कबीराच्या वैसोनी पाटी, शेले विनती सांगे गोष्टी, चोक मेळ्यासाठी ढोरे उडी जगजेटी, जनी सांगे दळू लागे, सुरवर म्हणती धन्य भागवे, देव भक्ताचा अंकित, कामे त्याची सदा करीत, त्याचे पडो नेंदी ऊन, होय रक्षिता आपण, जनी मने भक्ती वाव, देवदास ऐक्य जीव, आळे भोळे ठकविशी, ते तवन चले आयापासी, गर्व धरीशी नामाचा, सो गरजे वाचा, अशा तृष्णा तुझ्यापाशी, नाही म्हणे जनी दासी, जवी बा मुरारी, तुझ वाढेली शिदोरी, कनकाचे ताटी, रत्न जडित ठेविली वाटी, आमुचे ब्रह्म सारंग पाणी, हिंडतिसे रानो राणी, गोपाळाच्या मेळी हरी खेळे चेंडू फळी, तुळशीचे वनी उभे राई दासी, जनी म्हणे पांडुरंगा, माझ्या जीवीच्या जीवलगा, विनुते सांगे महिमा साधू संताची, कैसे वशिवली पंढरी, काय महिमा भीमातिरी, पुंडलिकाच्या द्वारी का उभा राहिलाशी, कैसा आला गोविंद, कैसा झाला वैनुनाद, येऊनी नारद का राहिला, कृपा करा नारायणा, सांगा अंतरीच्या खुणा, येऊ दे करुणा दासी, जनी विनवितसे, दुर्योधना मारी पांडवाशी, रक्षी हरी, पांडवा वनवासी जाये, तपापाटी देव आहे, तयापाटी देव आहे, उणे न पडे त्यांचे काम पूर्वी हो मनाचे, जनी म्हणे विठुरायाच्या कन्या पक्षी, ही प्रीतीच्या भक्षी हो प्रीतीच्या, भक्तीसाठी याती नाही
नाही तयाशी ते सोयी, रोहिदास तो चांभार त्याचा करी कारभार, जो का भक्त येतेहीन देव करी त्याचा मान, त्याशी भक्ताचा आधार चाट पाहे निरंतर, जनी म्हणे भक्तासाठी विठो सदा गोण्या लोटी. पांडवाच्या घरी रात्र दिवस मुरारी, त्याचा सकान मयाचा एके ठाई जेवायचा, त्यांच्या उच्छिष्टाचा ग्रास जणी हात उचली त्यास. दोहीकडे दोही जाया मध्ये गोरोबाची शया, गोरा निद्रिस्त असता कपट करती त्यांच्या कान. गोरोबाचे दोन्ही हात आपल्या हृदयावरी ठेवीत, जागा झाला गोरा भक्त जनी म्हणे त्या निद्रित.